चेंडू धीम्या गतीने एसटी रक्षक राजने पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज समीर ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. समीर बाद झाला. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन आम्ही नेहमीच म्हणतो. गती परिवर्तन खर तर या विकेट वरती भरपूर रन्स येत आहेत. एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा गती, वेग तुम्ही चेंडू मध्ये देऊ शकत नाही आहात. एक्स्ट्रा गती जर का दिली तर तुमची दुर्गती होईल. आम्ही कालपासून हेच म्हणतोय. थोड्या धीम्या गतीने जर का चेंडू डिलिव्हर झाले तर मात्र फलंदाजांना थोडीशी परेशानी होईल या विकेट वरती. बॅटिंग फ्रेंडली विकेट, फलंदाजीसाठी उपयुक्त असणारा खरं तर ही 22 यार्डची खेळपट्टी आपण पाहतोय. या खेळपट्टीवरती भरपूर रन्स होताना खरं तर आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल विराज ठाकूर, विराज पाटील. विराज इन ॲट नंबर 3. चला पंचांना देखील आमची विनंती असेल, दोन्ही पंच आपण थोडं लक्ष द्या गेम कडे आणि थोडं फास्ट केला. जास्तीचा वेळ देऊ नका. डगआउटला देखील आमची विनंती असेल, पुढचा खेळाडू आपण रेडी ठेवायचा आहे आपल्या डगआउट मध्ये. चांगला चेंडू होता, त्याला दिशा देत असताना खेळाडूला आपण जरूर पाहिलं. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. नॉन स्ट्राइक एंड कडे चेंडू मात्र फेकला जाईल. रन्स मिळतील 2. श्री गणेशा धावसंख्येचा स्कोर कार्ड वरती 2 रन्स जरूर आपण पाहतोय. भाल गावामध्ये खर तर आपण आहोत. ही स्पर्धा संपन्न होतोय. पेन तालुक्याच्या टोकावरचं वसलेलं गाव भाल. हो पाठीमागे सुपला शॉट स्कायच्या स्टाईल मध्ये स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी थोडा थांबलाय. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या 1 स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतील 3 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 3 ला 1. बॅटिंग करत असताना स्टार वलक संघाची धावसंख्या जरूर आपण पाहतोय. बिग ट्रॉफीज, चांगलं आयोजन, चांगलं क्रीडांगण, चांगलं व्यासपीठ आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील बसण्यासाठी सावली त्या ठिकाणी केलेली आहे. सो कमालीचं आयोजन आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल प्रसाद पाटीलचा. हो याही वेळेस कॅचची संभावना आहे. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. प्रसाद फिल्डरला थोडं थांबवत होता, परंतु नौका खेळाडू म्हणतोय मी प्लेइंग 11 मध्ये आहे, मी कॅच घेणार, आणि ते करून दाखवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते कलव्याचे कुणाल. 18 नंबरची जर्सी विराट नाव खरं तर त्यांच्या जर्सीवरती आहे. सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे दादांकडून सलगच्या 3 विकेट साठी आणि सलगच्या 3 सिक्सर साठी खेळाडूंसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. खरं तर भालचे सुपुत्र आहेत, परंतु वलक आणि कलवे या दोन्ही टीम साठी त्यांनी पारितोषिक लावले. नेक्स्ट बॉल कटर, कटर गोलंदाजी ही शैली राहिली प्रसादची. चेंडूला इन स्विंग आउट स्विंग करण्याची कला त्यांना महारत आहे. चेंडूला थोडंसं हातभर वलवलं असं म्हणतात नेहमी, परंतु हातभर चेंडू वलत नाही, थोडा चेंडू स्विंग झाला. धावसंख्या खरं तर त्याच ठिकाणी स्थिरावलेली. 3 ऑन द बोर्ड. ओ क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, दांडी गुल. प्रसादच्या खात्यात आणखीन एक विकेट. आता स्टार वलक संघ बॅकफुटला येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती फक्त 3 आणि नेमके 3 विकेट्स गमावलेत. स्टार वलक या टीमने पुढचा खेळाडू लखन ठाकूर
महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य ज्यांचं आहे, खाकी वर्दीतला देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कोविड योद्धे, कोरोना काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण घरामध्ये थांबलो होतो, परंतु आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी, समाज हितासाठी खरं तर संपूर्ण पोलीस बांधव खरं तर आपली सेवा तेवा करत होते. असे महाराष्ट्र पोलीस दलात जे सध्या कार्यरत आहेत आणि विशेष करून त्यांच्या अकॅडमीमध्ये मोफत पोलीस ट्रेनिंग दिली जातोय, असे लखन ठाकूर यांची एंट्री आपण पाहतोय. अर्थातच 5व्या क्रमांकावरती लखनला आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक वरती खेळाडू असेल विराज, लेफ्ट अँड राईट विराज आणि लखन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सेकंड ओव्हर साठी किरण, दुसऱ्या षटकासाठी किरण राईट आर्म ऑन द विकेट. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्विंग झाला, इट्स अ वाईड बॉल, वाईडचा इशारा जरूर येईल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 4 ऑन द बोर्ड, 4 रन्स, विकेट्स गमावले 3. सुंदर गोलंदाजी प्रसाद पाटीलचे आपण पाहिले. तर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांचा अनुभव त्याला, रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळलेला खेळाडू, अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ची 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले, असा हा अष्टपैलू खेळाडू, दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका आहे, वाऱ्याच्या लाटांसोबत चेंडू स्वार झालाय, चेंडू मात्र निघालाय सीमा पार, स्ट्रेट हिट, षटकार. वाऱ्याची मदत या ठिकाणी जरूर आपण पाहिली. टायमिंग क्लास होतं या चेंडूवरती, चेंडूला जरवा टाइम केलं, टक असा आवाज आला. बॅट आणि बॉल जेव्हा संपर्क झालं तदनंतर हा चौकार आपण पाहतोय, षटकार पाहतोय, क्षमा असावी. धावसंख्या 6 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 10 ऑन द बोर्ड. 10 रन्स म्हटलं की भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक उभा असेल तिकडे, 1 बाउंड चेंडूला फील केलं जाईल. तत्पूर्वी रन्स मिळेल, 1 सिंगल. 10 आकड्याबद्दल आपण चर्चा करत होतो. भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 तेंडुलकर. खरं तर बरेच वर्ष 196 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड एक दिवसीय मॅचेस मध्ये पाकिस्तानचा खेळाडू सईद अनवरचा होता, आणि तो जर का कोणी मोडला असेल आणि पहिल्यांदा दुहेरी शतक जर का कोणी ठोकला असेल तर ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. हो, क्या बात है. या ठिकाणी वलक खेळाडू जरूर पाहत आहेत. प्रसाद देखील तिकडे जॉईन झालाय. चला पंच जातील आपण बाजूला व्हा. रोपच्या अगदी जवळ ज्या ठिकाणी रोप आहे त्या ठिकाणी अगदी सीमारेषा लगत क्रुशल डिसिजन हा असेल, महत्वाचा निर्णय या ठिकाणी जरूर आपण पाहतो. पूर्वीचे दिवस आठवले, आजकाल अशा प्रकारचे दृश्य फार कमी वेळा आपण पाहतो, कारण की यूट्यूब लाईव्ह मॅचेस असतात, त्यामुळे आपण नेहमी ते आपले कॅमेरा जे ऑपरेटर असतात त्यांच्यावरती ते सर्व जिम्मेदारी असते. आणि ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय, पहा पाय जिथे आहे तिथेच आहे. पंचांचा निर्णय या ठिकाणी अपेक्षित असेल. आणि ऑन स्क्रीन वरती आरएस लाईव्हचं आम्ही कौतुक करतोय, आरएस लाईव्हच्या आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. ज्या ठिकाणी पाय आहे त्याच ठिकाणी आहे. जबरदस्त प्रयत्न, रोपच्या जवळ सीमारेषा लगत हा खूप चांगला प्रयत्न राहिलाय. आणि फिल्डरने त्या ठिकाणून पाय हलवलेला देखील नाहीये. पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर येईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतील. ऑनफिल्ड अंपायरना विनंती असेल, चला आपण या.
तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जरूर घेतली जाईल. चला 12th मॅन तुमचे आहेत स्टार वलकचे, ते देखील पाहत आहेत. चला खेळाडू आपण कोणी इथं थांबू नका. चला पंचांचा निर्णय आलेला आहे आमच्यापर्यंत. चला मैदानाकडे चला. कलवे टीम प्लीज. वलक निर्णय या ठिकाणी जरूर येईल. पाचा वलक टीम आपण नका थांबू नका. चल निर्णय या ठिकाणी आलेला आहे. मॅच सुरू होईल. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी येणार आहे. वलक टीम चला आपण बॅट्समन आपल्या क्रीज वरती थांबायचा आहे.
पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर येतोय. तिसरे पंच आयोजन कमिटीच्या वतीने आपण जरूर हा निर्णय देतोय आणि जरूर हा सिक्सर आहे. चला वलक टीम, चला आपण समीर अमित प्लीज अमित, चला व्हॅलेंटियर जा आपले. चला छोटे प्रेक्षक आपण इकडे का थांबलेत? भालचे वरती कोण आहेत? भालच्या पण जा ना. महेश जनार्दन म्हात्रे यांना आमची विनंती असेल, आपण कुठे असाल तर यायचं आहे. चेंडू झालेत या षटकातील 4, बरोबर ना राहुल? बॉल किती झाले? 4 चेंडू झालेले आहेत. क्षमा असावी, 3 बॉल झालेत. अंपायर 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे या 6 धाब्याने 17 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे, चांगला गॅदर देखील झालेला आहे. यष्टिरक्षक राज म्हात्रेला आपण जरूर पाहतोय. धावसंख्या 17 स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. एका बाजूने लखन बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी डीपेक्षा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. गडबड. कर्जत कसारा या मैदानावरती तुम्हाला उभं राहून चेंडू अडवता येणार नाहीये. तुम्हाला थोडं खालू वाकावं लागेल. खाली बसून तुम्हाला चेंडू अडवावा लागेल, कारण की केव्हा चेंडू बाउन्स गेले सांगू शकत नाही आहात. थोडस अप अँड डाऊन्स आउटफील आपण पाहतोय, त्यामुळं खरं तर तुम्हाला थोडस थांबावं लागेल, वाकून खरं तर फिल्डिंग करावी लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 21 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. लाऊडली अपील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. जास्त वेळ घेत मागडे षटक म्हणावं लागेल शुभम यांचं. पुन्हा एकदा सेम शॉट 1-6 पंच यांच्याकडे येतोय इशारा. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या करायची 50. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे ती कलवा संघाला. आता नाही निघायचं, सुंदर अशी बॅटिंग निघणार ना. वारा कमी झाला ना, वारा बसला आता कॅच आहे. आताच आपल्याला जे समालोचक लाभले होते आजच्या 2 दिवसामध्ये अक्षय सर आणि परमेश पाटील सोनकार. परमेश पाटील थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता की स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचा 5 दिवस 40 दिवस अक्षय सर चालला होता, आणि त्याचा मला एक सांगण्याचा अभिमान मला असं वाटेल की या मोठेबाळ आणि विठ्ठल गावामध्ये या तरुणांनी सुद्धा हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवला आणि तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलंय. त्याच्यामध्ये मी मुद्दामच आवर्जून ते दोघा व्यक्तींचा उल्लेख करेन. मनीष मोहन म्हात्रे मोठेवाल यांनी सुद्धा धर्मवीर संभाजी महाराज चांगल्या मुलांना आपलं मार्गदर्शन केलं. तसेच कौस्तुभ म्हणून एक विठ्ठलवाडीचा तरुण आहे, त्यांनी सुद्धा या धर्मवीर संभाजी महाराजांवर चांगले असे मार्गदर्शन केले. आणि प्रेम म्हात्रे असेल, इतर तरुण वर्ग खूप इथून जात होते, लहान मुलं, त्यांना एक आदर्श देण्याचं काम केलंय. निश्चितच आपले एक आदरणीय क्रिकेटर नरेश दादा नरूभाऊ ज्यांना बोलतात, ते क्रिकेटचे माही, ज्यांच्या नावाचा गजबजा या भाल विठ्ठलवाडी मोठेबाळ आणि पंचकृषी मध्ये असलेले असे नरेश दादा यांचं सुद्धा आगमन झाले. निश्चितच मनापासून स्वागत करतो हॅट्रिक अध्यक्ष चषक सामन्यामध्ये. अध्यक्ष पुढचे समालोचक अक्षय दादा थोड्या वेळात आपल्याबरोबर येतीलच. मॅच होईपर्यंत थोडं स्पीडअप घ्यायचं आहे पंचाई. अक्षय सर कारण संध्याकाळचे म्हणत होते 5:40 झालेत. आणखी एक सामना बाकी आहे. पंच निखिल थोडं स्पीडअप घेतलं. साई बबू दादा
चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पुढचं समालोचन अक्षय साहेब. धन्यवाद. इथे आपण आपल्याच गावचा भाळ गावचा आवाज इथे आपण ऐकला. खरं तर सातत्याने एखाद्या कार्यक्रमामध्ये दादांचा आवाज आपण ऐकतोय. आम्ही तर पाहुणे समालोचक आहोत, पण गावामध्ये असे कार्यक्रम असतील तर नक्की दादांचा आवाज आपण सातत्याने ऐकते. त्यांचा देखील विशेष धन्यवाद. दोन्ही टीमला आपण विनंती करूया स्पीडअप करा. बघा काल एवढ्याला सर्व सामने उरकले होते, एवढ्याच षटकांचे मॅच होते, 8च संघ होते काल देखील आणि आज देखील 8 आहेत. पण आज बराच आपण वेळ घेतलेला आहे, तर दोन्ही संघांच्या संघनायकाला माझी आवर्जून विनंती असेल की आपण स्पीडअप करा, कारण इथून अजून एक सामना 3 षटकांचा आपला खेळायचा आहे. त्याच्यामुळं आपण लगेच सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे रवाना करा. कलबे संघाचे कट्टर समर्थक अमरभाई सातत्याने आम्हाला मेसेज करताना काही कारणास्तव त्यांचं नाव घेणं राहून जातं आमच्याकडून, दिलगिरी व्यक्त करतोय. 111 आणि साई बापाचे निस्सीम भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे आणि कलबे संघाचे कट्टर समर्थक अमरभाई यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मगाशी आमची परमेश भाईने ओळख करून दिली. नक्कीच इथून आम्हाला खूप सारं प्रेम मिळालं. गत वर्षामध्ये आपण नवरात्रीमध्ये देखील होम मिनिस्टरचा कार्यक्रम इथे या गावामध्ये यशस्वी केला. त्या ठिकाणी देखील महिला वर्गांचं आणि आमच्या दादा परिवाराचं प्रचंड प्रेम. आणि आज देखील आपण या भालनगरीमध्ये ॲज अ कॉमेंटेटर काम करतोय, विविध डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. खरं तर मी व्यवसायानं प्राध्यापक आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखे विषय ज्युनियर कॉलेज इथे शिकवतोय. अगदी आपण बॉडीवर आमच्या जाऊ नका, शरीरच्या एसटीवर जाऊ नका. खूप चमत्कारी या भगवंताने आम्हाला बनवलेलं आहे. या तालुक्याचा पत्रकारांचा मी अध्यक्ष देखील आहे. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्याअंतर्गत मी पत्रकार समितीचा पेन तालुक्याचा अध्यक्ष आहे. स्वतःचं माझं युट्यूब चॅनल आहे. स्वतः एक पत्रकार म्हणून इथे काम करत असतो आणि बऱ्याचशा मग बातम्या असतात त्या आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर नेण्याचं काम या ठिकाणावरून करत असतो. मूलगाव रावे यातून मी बिलॉंग करतो आणि राव्यावरून खास अगदी तुमच्या प्रेमा खातीर इथे येणं झालं. नाहीतर अन्यथा आमचा शेड्यूल खूप बिझी असतो. डे नाईट कार्यक्रम चालू असतात. पण परमेशभाईने आमच्याशी संपर्क साधला आणि इथपर्यंत येण्याचा योग आला आणि आज भरभरून प्रेम आपण सर्वांनी आम्हाला इथे दिलं, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही लगेच मैदानाच्या दिशेने वळतोय. खरं तर एखाद्या ठिकाणी ओळख दाखवणं गरजेचं पडतं, कारण बराच कोण आलाय, कसा आहे, काय आहे ते समजत नाही. त्याच्यामुळे एखादी ओळख दाखवणं गरजेचं आहे, कारण आताचा समाज असा आहे जो दिखताय वही विकताय, तर दाखवावं लागतं, त्यानंतर आपलं विकलं जातं. चला तर मैदानाच्या दिशेने जाऊया. चलते मैदान की तरफ थोड़ा सा बदलाव चाहते हैं, क्योंकि अभी मराठी में कमेंट्री हो रही थी, थोड़ा सा बदलाव चाहते हैं और हम जाएंगे इस बार राष्ट्रभाषा हिंदी में. आगाज किया जाएगा. पहले सत्र में रन आए यहाँ से 50-51 रन का टारगेट है, बड़ा टारगेट है. पहले 3 ओवर में यहाँ पे जकड़ के रखा था कलवा के गेंदबाजों ने, लेकिन उस बार आखिर के ओवर में शुभम की पिटाई हुई और उसके चलते लगभग देखा जाए तो 50 रन पूरे के 51 रन का टारगेट है. और ये टारगेट पूरा करने में इस बार बल्लेबाज आप ऑन स्क्रीन देख सकते हो प्रसाद पाटिल, जिनमें दमखम है, वो जोश भरे बल्लेबाज है, एनर्जेटिक बल्लेबाज है. ऑन स्ट्राइक में प्रसाद पाटिल, नॉन स्ट्राइक में राज आपको देखने को मिलेंगे. इस बार आमित आपको गेंदबाजी इन एक्शन में देखने को मिलेंगे. यही आमित है, पिछले मुकाबले में लगातार 2 गेंदें भीमर डाली थी और उसके चलते उनको बाहर जाना पड़ा था. उस सत्र में उनको गेंदबाजी नहीं मिली थी. वही आमित इस बार इन एक्शन में देखने को मिलेंगे. प्रमुख गेंदबाज है और इस गेंदबाज ने पिछले मुकाबले में गलती की थी. इस बार अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए प्रसाद पाटिल को जकड़ के रखा है. अभी अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज. इस बार अंपायर की तरफ से वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन के साथ इस बार अकाउंट ओपन हो जाएगा, खाता यहां से खुलता हुआ. अमर कलवे का काफी बढ़िया टीम है ये, और उनके विपक्ष में खेलने वाली वलक टीम भी उतनी ही बढ़िया है. दमखम रखती है दोनों भी टीमें. पटकी भी गेंद इस बार अनऑर्थोडॉक्स यहाँ पे स्टाइल में शॉट खेला है. डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ, 1 बाउंस ओवर द रोप आता हुआ. इस बार सुशांत मोकल नहीं भाई, यह है प्रसाद पाटिल, और प्रसाद पाटिल के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन चौका. शुरुआत हो चुकी है, अभी अंजाम क्या होगा यह आने वाले वक्त में पता चलेगा. एक क्रिकेट भाई ऐसा है, क्रिकेट की तरह यहां से कलर बदलता है. और इस बार देखने को मिली टोटल रन से का स्कोर बोर्ड के ऊपर 5 रन, 51 का टारगेट है, उसका पीछा करते हुए यह पहला बड़ा शॉट अनऑर्थोडॉक्स ये शॉट था और उसके चलते डीप बैकवर्ड स्कोर लग गए, चौका जड़ा. फिर से एक बार गेंदबाजी में अमित ठाकुर
अच्छा यहाँ पे ऑफ ड्राइव करना चाहते थे, तेज रफ्तार भरी गेंद, रफ्तार के सौदागर अमित ठाकुर पूरी तरह से यहाँ पे देखा जाए तो 360 में हाथ घूमता है, काफी बड़ा झटका देते हैं, उसके साथ गेंद को रिलीज करते हैं। बढ़िया यहाँ पे गेंदबाजी करते हुए रफ्तार भरी गेंदबाजी, स्लोवर गेंद, पीछा करना चाहते थे प्रसाद पाटिल, अंपायर की तरफ से इशारा आएगा, यहां से वाइड का अतिरिक्त रन में बढ़ोतरी हो जाएगी, 1+1, यहां से स्कोर बढ़ता हुआ 7 रनों के ऊपर। ऐसी गलतियां नहीं होनी चाहिए। आप यहां से देखा जाए तो काफी निर्णायक मुकाबला खेल रहे, यहां से जीतने वाली टीम डायरेक्ट खारपाड़ा के विपक्ष में खेलेगी और उसमें से जो मुकाबला जीतेगा वो जाएगा सुपर 4 में, और सुपर 4 में जाने के लिए यहां से अभी तक 2 रास्ते आपको अपनाने पड़ेंगे। पहला रास्ता यहाँ पे वलक है और दूसरा रास्ता देखा जाए तो खारपाड़ा है, लेकिन कौन जीतेगा मुकाबला, वलक जीतेगी या कलबे, ये दोस्तों डिसाइडर होगा कि खारपाड़ा के विपक्ष में कौन मुकाबला खेलने वाला है। अभी इस बार थोड़ा सा दिशाहीन यहाँ पे गेंदबाजी करते हुए, दिशा से भटकोगे तो पड़ेगे फटके, यहाँ से फटका पड़ा, 2 रनों का इजाफा हुआ, 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 51 का टारगेट चेस करते हुए राज पाटिल जो गांव कलवा के कप्तान भी रह चुके हैं, इस बार लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर ने वाइड करा दी, इस वाइड के साथ अतिरिक्त रन में बढ़ोतरी हो जाएगी। ये काठी की टक्कर है, ये बड़ा मुकाबला है और बड़े मुकाबले में प्रेशर होता है, ये प्रेशर अमित ठाकुर लेता हुआ। अच्छी गेंद यहाँ पे गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद, यहाँ पे हरकत करती हुई गेंद बरकत मिलती भी, क्रॉस बैटेड यहाँ पे शॉट प्ले करने की कोशिश की थी राज मात्रे ने, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति हुई। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, ये प्रेशर वाला मैच है क्योंकि यहाँ पे दूसरे राउंड का ये दूसरा मुकाबला यहां से जारी है। मुकाबला जीतना तो दोनों टीम चाहती है। पटकी हुई गेंद पटक पटक के इस बार मारता हुआ राज का बल्ला बोलता हुआ, गेंद जाएगी काऊ कॉर्नर के ऊपर से, मस्तक पे दस्तक देने वाला राज मात्रे के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन छक्का। ये दोस्तों चौकों छक्कों की बरसात करनी पड़ेगी। अभी हवा का रुख थोड़ा सा थम सा गया है, दोपहर के सत्र में इतनी तेजी से हवा चलती है ना तो आपको प्रॉपर टाइमिंग करना पड़ता है, लेकिन यहाँ पे प्रॉपर टाइमिंग विद यहां से आपको ताकत का इस्तेमाल करना पड़ता है, वो किया राज मात्रे ने और काऊ कॉर्नर के ऊपर से बेहतरीन यहाँ पे छक्का देखने को मिला। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिली 14 रन। पहला ओवर अमित ठाकुर का थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। 4 ओवर की मैच है और इस मैच 4 ओवर के मैच में आपको 24 गेंदें फेंकनी होती है और 24 गेंदों में लगभग 51 रन का टारगेट अमर कलबे के यहाँ पे टीम को दिया गया है। वो टारगेट चेस करते हुए प्रसाद पाटिल और राज मात्रे ये 2 बल्लेबाज यहाँ से अमर कलवा की तरफ से ओपनिंग बल्लेबाजी करते हुए, यहाँ पे तारीफ करना चाहूंगा अंपायर्स की, काफी अच्छी अंपायरिंग करते हुए। साइश और उनके साथ जुड़े हुए मुख्य अंपायर के तौर पर निखिल बढ़िया यहाँ पे अंपायरिंग करते हुए इस मुकाबले में हैट्रिक प्रेसिडेंट ट्रॉफी 2026 की जानदार शानदार ये प्रतियोगिता वलक बनाम अमर कलबे 2 टीमों के बीच का मुकाबला है, ये बैटल है। यहाँ पे पहला देखा ओवर हुआ, पहले ओवर में यहाँ पे सफलता नहीं गेंदबाज को मिली, 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिली। गेंदबाजी अमित ठाकुर ने यहाँ से पहला आजमाया गया कप्तान की ओर से, दूसरे गेंदबाज इन एक्शन में हो गए साहिल हो गए। यहाँ से साहिल किस तरह से गेंदबाजी करेंगे देखना होगा क्योंकि लगभग 14 रन आ चुके। पहला ओवर में मैंडेटरी पावर प्ले था और ये मैंडेटरी पावर प्ले का बखूबी इस्तेमाल प्रसाद पाटिल ने किया। एक चौका प्रसाद पाटिल के बल्ले से डीप बैकवर्ड स्विंग में देखने को मिला और राज को यहाँ पे काऊ कॉर्नर के ऊपर से छक्का दागते हुए देखा आपने। इस बार शॉट ऑन पुल अप एंड जैक, यहाँ पे गेंद जाएगी, यहाँ पे कवर के ऊपर से प्रसाद पाटिल का ये आता हुआ बड़ा सुपर से ऊपर छक्का, 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर। यह बढ़िया बल्लेबाज है, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी प्रसाद पाटिल। यूं ही कलवा गांव को सुशांत मोकल और प्रसाद पाटिल के नाम से नहीं जानते, आपने देखा कि यह सच में ये बल्लेबाज में कुछ तो है और बता दिया ठोक सकता है छक्का भाई। 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे, 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे। ताबड़तोड़ बल्लेबाजी की शुरुआत हो चुकी है। 51 का टारगेट रखा था वलक टीम, लेकिन उसका पीछा करते हुए अभी लगभग देखा जाए तो यहां से
7 गेंदे और 7 गेंदों में 20 रन। गेंदबाजी मार के ऊपर साहिल है, नया गेंदबाज है, उसके सामने यहाँ पे अनुभवी प्रसाद पाटिल फिर से उड़ाया। गेंद यहाँ पे रुकने वाली नहीं है, जाएगी गेंद सीधे तारामंडल में, गेंद दी थी चरणों में, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के शरणों में। आता हुआ बैक टू बैक दूसरा छक्का, 2 इन अ रो। प्रसाद पाटिल का बल्ला बोलता हुआ ये मार रहा है प्रसाद पाटिल, पटक पटक के मार रहा है। साहिल को 2 गेंदे और 2 गेंदों में यहाँ पे लगातार 2 छक्के, 26 रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गंवाए। ये दोस्तों शुरुआत हो चुकी है धमाके की, क्योंकि इसके बाद का मुकाबला खारपाड़ा की विपक्ष में वलक खेलेगी या दोस्तों कलवे। 16 गेंदे 25 रन की आवश्यकता है, ये 16 का टोला है यहाँ पे लगाते हुए प्रसाद पाटिल। 16 गेंदे 25 की आवश्यकता है। हैट्रिक प्रेसिडेंट ट्रॉफी 2026 यहाँ पे हमारे तारीफ करना चाहूंगा विनायक मात्रे की, प्रेसिडेंट है, 3 बार यहाँ पे अध्यक्ष रह चुके और उनके इनाम से हैट्रिक प्रेसिडेंट ट्रॉफी 2026 की यह प्रतियोगिता 16 में बनान है 25। प्रसाद पाटिल ऑन स्ट्राइक, गेंदबाजी में साहिल इस बार चर्चा, हैट्रिक के लिए 500 रुपए की धनराशि। ऑन ड्राइव यहाँ पे गोली की रफ्तार से गेंद कारपेट को आग लगाती हुई लॉन्ग ऑन दायरे में खिलाड़ी तैनात है। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। यहाँ पे शॉट प्ले किया था लेकिन बल्ले का अंदर ही किनारा लगा, उसके चलते यहाँ पे बढ़िया संपर्क नहीं हुआ। 1 रन यहाँ से मुकम्मल करते हुए स्ट्राइक रोटेट करते हुए प्रसाद पाटिल 27 के ऊपर स्कोर पहुंच चुका है। अभी 15 गेंदे और रन चाहिए 24। ये दोस्तों कैलकुलेशन है, ये कैलकुलेशन दिमाग में चलते रहता है बल्लेबाज के, ये चलना चाहिए क्योंकि ये मुकाबला जब जीतता है ना, जितवाने के लिए ये कैलकुलेशन जरूरी है। गेंदबाज के भी मन में चलना चाहिए, अगर हम कितने गेंद डॉट निकाले उसके बाद कितने गेंद के ऊपर आपको विकेट लगाना है, ये कैलकुलेशन होना चाहिए। बड़ा शॉट, घुटना टेक, तमाशा देख, यहाँ पे हाथ खोले और हाथ खोलने का मौका दिया, बल्लेबाज ने सामने की तरफ ठोका, ये छक्का राज मात्रे का बल्ला बोलता हुआ। यूं ही मैं यहाँ पे गांव देवी कलवा का कप्तान नहीं बना था, ये भरोसा जताया था मेरे गांव वालों ने। उसके बाद यहाँ पे टेनिस क्रिकेट का ये जलवा देखते हुए राज मात्रे बरसते हुए, रंग में आता हुआ, ढंग में आता हुआ, सीधी की चाल, बाज की नजर और राज मात्रे प्रसाद पाटिल के बल्लेबाजी के ऊपर शक नहीं मामा करते। मामा 6 टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए 33 रन 33। यहां पे मारना चाहते थे काशी, गेंद चली गई वाशी, बैक ऑफ द स्टंप, 1 रन लिया, दूसरे रन की कोशिश की जाएगी, दूसरा भी रन इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरा करते हुए। साहिल के पास अनुभव कम है, इस बार साहिल को अधिकतम सीखना पड़ेगा। काबिलियत है साहिल के पास, क्षमता है, इस बार आने वाली गेंदें होगी 13 और रन चाहिए 16। ये 16 का टोला फिर से एक बार, पहले तो गेंदी थी 16, अभी रन चाहिए 16। ये 16 का टोला यहाँ पे देखने को मिलता है राज मात्रे और प्रसाद पाटिल के बल्ले से। बढ़िया यहाँ पे हाई वोल्टेज मुकाबला, साहिल इन एक्शन में, राइट मोर विकेट, पटकी हुई गेंद, इसको हुक किया लेकिन हुक गया तो कहां किया दोस्तों, यहाँ पे डीप एक्स्ट्रा कवर में गेंद जाएगी, 1 बाउंस ओवर ड्रॉप, चौका आता हुआ। अंपायर से यहाँ पे दूसरे ओवर की समाप्ति का इशारा आता हुआ। आने वाली 12 गेंदे और 12 की आवश्यकता, अभी वलक टीम के 12 बज चुके हैं क्योंकि 12 गेंदे और 12 रनों की आवश्यकता होगी। गांव देवी क्रिकेट टीम भाल ऑर्गेनाइज बाय हैट्रिक प्रेसिडेंट ट्रॉफी 2026 की ये जानदार शानदार ये प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता में शौरा शौकत देख सकते हो, जानदार शानदार ये प्रतियोगिता। 12 गेंदे और 12 रनों की आवश्यकता, वलक टीम कमबैक कर सकती है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, हमने देखा है क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, यहाँ से प्रेडिक्शन सब फेल है। यहाँ से अगर डॉट गेंदे आएगी, 2-3 विकेट आएंगे तो वलक टीम कमबैक कर सकती है, लेकिन वो कमबैक करने वाली गेंदबाजी कौन करेगा? इन एक्शन में गेंदबाज हो गए अभी मंगेश, अभी आपको देखने को मिलेगा 12 गेंदे 12 रनों की आवश्यकता है, वो आवश्यकता पूरी करते हुए प्रसाद पाटिल मैदान में है, राज मात्रे मैदान में अभी तक सफलता नहीं मिली है। ब्रेक थ्रू चाहिए था वलक टीम को, वो ब्रेक थ्रू मंगेश दिलाएगा, यहां से कमबैक करेगी वलक टीम, आने वाले वक्त में पता चलेगा। 12 गेंदे 12 रनों की आवश्यकता, सब ये मुकाबला टकटकी के साथ देखते हुए। पटकी विकेट, अंपायर से नो का सिग्नल आया। ये दोस्तों लॉन्ग स्टॉप में गेंद जाएगी नॉन स्टॉप, आता हुआ ये चौका, तालियों की आवाज
आपको सुनने को मिलेगी, क्योंकि कलवा टीम अभी जीत के करीब आती हुई। फ्री हिट है, पंजा आया, ये 5 रन से इजाफा हो जाएगा। टोटल रन संख्या अभी बढ़ती हुई, अभी 12 चाहिए थे, 12 में से 5 अभी गुल कर दो, अभी रन चाहिए 7। 12 गेंदों में 7 रन की आवश्यकता। इस गेंद के ऊपर फ्री हिट है, इस फ्री हिट का कितना इस्तेमाल किया जाएगा, क्योंकि ये दोस्तों फ्री हिट मतलब बल्लेबाज के लिए तोहफा होता है, दिवाली का बोनस होता है। ना दिवाली ना दसरा यहाँ पे देखने को मिलेगा। ये जलवा है दोस्तों, प्रसाद पाटिल नाम की ये जब बारूद चलती है ना, यहाँ पे बड़े बड़े खिलाड़ी को ढेर करती है। छक्का आया, अभी 1 रन की आवश्यकता होगी। प्रसाद पाटिल नाम की ये बारूद, ये दोस्तों चलती हुई सामने वाले टीम को पूरा का पूरा डोमिनेट किया, क्योंकि 4 ओवर की मैच है, तीसरे ओवर में फिनिश होने को जा रही है। स्विच हिट किया, आता हुआ प्रसाद पाटिल के बल्ले से यह विनिंग चौका। मुबारकबाद देना चाहूंगा अमर कलवे टीम को, बढ़िया मुकाबला खेला। वलक टीम आपने भी बढ़िया मुकाबला खेला, लेकिन कुछ मार्जिन में आपने अमर कलवा से अच्छा यहां से मुकाबला नहीं खेला, इस वजह से आपको यहां से मैदान से बाहर जाना पड़ा। ये मुकाबला हार चुकी हो, लेकिन प्रदर्शन काफी बढ़िया रहा। चलो इसके बाद का मुकाबला हो जाएगा 2 टीमों के बीच। रितेश तानाजी वर्तक यांच्याकडून प्रसाद पाटील आणि राज म्हात्रे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आले, तर धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो। चला मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील पुन्हा एकदा 28 धावसंख्या, वैयक्तिक खेळ साकारला, तिथून मात्र आपल्या संघाला इथे जिंकवण्यामध्ये